ऑनलाईन कास्ट सर्टिफिकेट आपण कसा अप्लाय करायचा आहे। कास्ट सर्टिफिकेटमध्ये SC, VJNT, NT1, NT2, NT3, OBC, ACBC म्हणजे मराठा प्रवर्ग आरक्षणासाठी आपण कसं अप्लाय करायचं आहे। त्याचसोबत SBC या प्रवर्गांसाठी आपण ऑनलाईन कसं अप्लाय करायचं आहे त्याबाबत या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत। नमस्कार मित्रांनो, मी फिरदौस शेख डिजिटल बनव यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। मित्रांनो बघा, कास्ट सर्टिफिकेटसाठी सर्वप्रथम कास्ट सर्टिफिकेटमध्ये दोन कॅटेगरी असतात, एक फॉर स्टेट गव्हर्नमेंट पोस्टसाठी आणि दुसरी सेंट्रल गव्हर्नमेंट पोस्टसाठी। स्टेट गव्हर्नमेंट म्हणजे जर कोणता विद्यार्थी आपल्या जे स्टेट महाराष्ट्र स्टेटमध्ये जर त्याचे फायदे त्याला घ्यायचे असेल तर त्याला महाराष्ट्र गव्हर्नमेंटचा जो कास्ट सर्टिफिकेट असतो तो घ्यायचा असतो। आणि तो जर समजा सेंट्रल गव्हर्नमेंटचा म्हणजे कोणती नोकरी असेल, सेंट्रल गव्हर्नमेंटच्या पोस्टमधली कोणती नोकरी असेल त्याला त्यासाठी अप्लाय करायचं असेल तर तिथं जो आपला महाराष्ट्र स्टेटचा जो कास्ट सर्टिफिकेट आहे तो चालत नाही। तर मग त्यासाठी वेगळा आपण त्याच जो आपण जिथनं ज्या तहसील ऑफिसमधनं आपण जो सर्टिफिकेट प्राप्त करतो त्याच तहसीलमध्ये आपल्याला सेंट्रल गव्हर्नमेंट पोस्टसाठी अप्लाय करायचा असतो। तर ते सर्व आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। व्हिडिओ थोडा लांब होईल, परंतु कसं आहे सर्वांच्या शंकांचे निरासन करण्याचा मी इथं प्रयत्न करणार आहे। आता त्याचबरोबर अनेकांना अफिडेविट कोणकोणते रिक्वायरमेंट असतात, त्यांचा फॉर्मॅट कसा असतो, तर मी माझ्या डिस्क्रिप्शनमध्ये व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये अफिडेविटचे फॉर्मॅट आणि रेव्हेन्यू डिपार्टमेंटमध्ये जेवढे सर्टिफिकेट आहेत त्याला कोणकोणते अफिडेविट्स आणि त्यांचा फॉर्मॅट एक नमुना मी माझ्या डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे, जर तुम्ही ते तिकडनं डाउनलोड करू शकता। मित्रांनो हे बघा, कास्ट सर्टिफिकेटसाठी जे तुम्हाला तुमच्याजवळ कागद पाहिजेत ती कोणकोणती आहेत, तर बघा, नातेवाईकांचे कागदपत्र, अर्जदार त्याच्या जातीच्या दाव्यार्थ पुष्टीसाठी त्याच्या नातेवाईक याचा अर्थ इथं ब्लड रिलेशन। तर ब्लड रिलेशनचे नातेवाईक म्हणजे अर्जदाराचे वडील, काका, आजोबा, आत्या, अर्जदाराचे चुलत आजोबा, चुलत काका, अर्जदाराचे भाऊ बहीण, चुलत भाऊ, चुलत बहीण। तर यांच्या रिलेटेड ही जी कागदपत्र आहे, जसं प्राथमिक शाळा सोडल्याचा दाखला, माध्यमिक शाळा सोडल्याचा दाखला, कॉलेज सोडल्याचा दाखला, तर हे 14 जे दाखले आहेत यापैकी तुमच्याकडे जर असेल तर तो पुरावा त्याच्यामध्ये ग्राह्य धरला जातो। त्याच्याबरोबर बघा, जन्म मृत्यूचा नोंदीचा उतारा, कोतवाल नोंदवही राष्ट्रीयत्वाचा नोंदणीचा उतारा, त्याच्यानंतर 7/12 उतारा, सेल डीड किंवा महसूल विभागाकडील कागदपत्रे। म्हणजे नुसता तुमचा रेंट ॲग्रीमेंट साठे करार असेल तर तो चालणार नाही। सेल डीड म्हणजे महसूल विभागाने दिलेली कागदपत्रे। त्याचबरोबर जर स्त्रिया असतील किंवा नावामध्ये काय बदल केले असेल तर त्या संबंधीचा राजपत्र, त्याला गजेट म्हणतात। त्याच्यानंतर जातीचे प्रमाणपत्र, जर आपल्या नातलगांमध्ये कोणाचे जातीचे प्रमाणपत्र असेल तर त्याची आवश्यकता असते। आणि सेवा पुस्तिकेच्या पहिल्या पानाचा उतारा, आपल्या घरामधल्या ब्लड रिलेशनमधल्या जर कोणाचा सरकारी नोकर असतील तर त्यांचा सेवा पुस्तक म्हणजे सर्व्हिस बुकचा पहिल्या पानाचा उतारा। त्याच्यानंतर आपल्या नातलगांमध्ये कोणी जात वैधता प्रमाणपत्र घेतलं असेल किंवा वारसा हक्क प्रमाणपत्र, तर या सर्व गोष्टीची आवश्यकता इथं भासते। आणि हे जे पुरावे आहेत हे जितके जुने असतील, आता जुने म्हणजे महाराष्ट्र शासनाने निर्धारित केलेला जो पुरावा आहे, म्हणजे अनुसूचित जातीचा दावा जर तुम्हाला करायचा असल्यास तुमच्याकडं 10 ऑगस्ट 1950 पूर्वीचा जातीचे पुरावे असणे आवश्यक आहे। म्हणजे जर SC कॅटेगरीसाठी तुम्हाला जर अप्लाय करायचं असेल तर तुमचा महाराष्ट्रामध्ये 10 ऑगस्ट 1950 पूर्वी तुमच्या जातीचा उल्लेख असलेला आणि तुम्ही इथले रहिवासी असल्याचा तुम्हाला पुरावा सादर करावा लागेल। त्याचबरोबर विमुक्त जाती, भटक्या जमाती म्हणजे VJNT, NT1, NT2 जे काय आहे ते NT1, NT2, NT3 यांना 21 नोव्हेंबर 1961 पूर्वीचा जातीचा पुरावा लागतो।
इतर मागासवर्गीय म्हणजे ओबीसी व एसबीसी म्हणजे विशेष मागासवर्गीय यांना 13 ऑक्टोबर 1967 पूर्वीचा जातीचा पुरावा असणे आवश्यक आहे. त्याचबरोबर इतर राज्यातून महाराष्ट्रात स्थलांतरित झालेल्या अर्जदारांसाठी वर नमूद केलेल्या कालावधीपासूनचा वास्तवाचा पुरावा आवश्यक आहे. आणि जे महाराष्ट्राच्या बाहेरून आलेले आहेत त्यांना हे जे मानक दिनांक दिलेले आहेत त्या मानक दिनांक पासून ते इथं महाराष्ट्रामध्ये राहतात याबाबतचा पुरावा आवश्यक असतो. आणि ही जी तारीख दिलेली आहे ह्या 3 अ ब क मध्ये वरील तारखेनंतर इतर राज्यातून महाराष्ट्रात स्थलांतरित झालेल्या तसेच त्यांचे जात प्रमाणपत्र स्थलांतरित नमुन्यात आहेत त्यांनी म्हणजे हे जे आहेत ह्यांना मायग्रंट ओबीसी चा दाखला मिळू शकतो किंवा मायग्रंट त्यांना, परंतु मायग्रंटचा जे दाखले आहेत त्यांना मग इथल्या महाराष्ट्रातले जे सुविधा आहेत त्या त्यांना भेटत नाही आणि त्यांची कास्ट व्हॅलिडिटी ही होत नाही. आता तुम्हाला हे अप्लाय कोणत्या तहसीलमधनं करायचं आहे तर तुमच्याकडे जो जुना पुरावा आहे, सपोज अनुसूचित जातीचा जर तुम्हाला दावा करायचा असल्यास तुमच्याकडे 10 ऑगस्ट 1950 पूर्वीचा पुरावा पाहिजे आणि तो जो पुरावा आहे तो ज्या तहसील ऑफिसच्या अंतर्गत येतो त्या तहसील ऑफिसच्याला तुम्हाला अप्लाय करायचा आहे. तुम्ही जर मुंबईला राहत असाल परंतु तुमचा 10 ऑगस्ट 1950 पूर्वीचा जो पुरावा आहे तो समजा सांगली किंवा सातारा किंवा जळगाव वगैरे जिथला पण असेल मग त्या तहसील कार्यालयामध्ये तुम्हाला तिथं अप्लाय करायचं आहे. त्याच प्रकारे हे जे विजयंती इतर मागासवर्गीय यांच्यासाठी पण हाच क्रायटेरिया आहे. म्हणजे तुमचा जो नेटिव्ह जिल्हा आहे किंवा नेटिव्ह तहसील आहे तिथंच तुम्हाला हे ऑनलाईन म्हणजे निवड करताना तो तहसील निवडावा लागेल आणि तो तहसीलदार तुम्हाला तो जातीचा दाखला तुम्हाला देण्यात येईल. तर मित्रांनो, हे झालं जातीच्या दाखल्यामध्ये ह्या सगळ्या अटी आहेत. आणि याच्यानंतर आता आपण ऑनलाईन कास्ट सर्टिफिकेट कसा भरायचा याचा मी ऑलरेडी एक व्हिडिओ बनवलेला आहे, परंतु तरी मी आज ज्या आमच्या अनेक दर्शकांमध्ये शंका होत्या त्यांचा निरासन करण्यासाठी हा बनवलेला आहे. तर आपण बघूया आता आपल्या सरकार पोर्टलवरती आपण कसा ऑनलाईन सर्टिफिकेट करायचं आहे. आता मित्रांनो, आपल्याला कास्ट सर्टिफिकेट ऑनलाईन करायचं आहे तर आपल्याला आपल्या सरकार पोर्टलच्या माध्यमातून आपण ऑनलाईन कास्ट सर्टिफिकेटसाठी अप्लाय करू शकतो. तर बघा, आपण गुगल सर्च इंजिनमध्ये आपले सरकार आपल्याला टाईप करायचं आहे. आपले सरकार टाईप केल्यावरती सगळ्यात वरती तुम्हाला हे बघा आपल्या सरकारची लिंक इथं दिसेल, आपलेसरकार.mahaonline.gov.in. तर या आपल्या सरकारच्या या लिंकवरती आपण क्लिक करूया. इथं क्लिक केल्यानंतर आपल्या सरकारचा हे बघा लॉगिन पेज आपल्याला इथं दिसेल. तुम्ही जर पहिले नवीन युजर असाल, याच्यापूर्वी तुम्ही या पोर्टलवरती रजिस्ट्रेशन केलेलं नसेल तर तुम्हाला इथं न्यू युजर रजिस्ट्रेशन म्हणून इथं करायचं आहे. आणि जे महाई सेवा केंद्रवाले असतात ते ह्या VLE लॉगिनमधनं ते इथनं लॉग इन करतात. आणि जर तुम्ही महाई सेवा तुमच्याकडे नसेल तर तुम्ही इथं न्यू युजर रजिस्टर इथनं तुम्ही नवीन तुमचं रजिस्ट्रेशन करायचं असतो. तुमचा लॉगिन ID पासवर्ड तो मिळवायचा असतो. आणि आपल्या सरकारवरती लॉगिन ID पासवर्ड कसा बनवतात त्याबाबतचा मी व्हिडिओ ऑलरेडी बनवलेला आहे आणि त्याची मी लिंक माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन. जर तुम्ही हे न्यू युजर कसा क्रिएट करायचा त्याबाबत जर पाहायचं असेल तर तुम्ही माझी डिस्क्रिप्शनमधली लिंक फॉलो करू शकता. तर चला, मी ऑलरेडी याच्यामध्ये युजर बनवलेला आहे. तर मी इथं एक उदाहरणसाठी मी तुम्हाला इथं दाखवत आहे. त्याच्यानंतर इथं मी पासवर्ड टाकतो. त्याच्यानंतर आपल्याला इथं जो कॅप्चा दिसतोय तो कॅप्चा इथं टाकायचा आहे. कॅपिटलमध्ये असेल तर तुम्हाला कॅपिटल लेटरच सिलेक्ट करायचं हे लक्षात ठेवा. त्याच्यानंतर तुमचा जो जिल्ह्यासाठी तुम्ही इथं रजिस्ट्रेशन केलेला आहे तो जिल्हा इथं टाकायचा आहे. मी ठाण्यासाठी रजिस्ट्रेशन केलं होतं तर मी ठाणा निवडतोय आणि लॉग इन वरती क्लिक करतो. आता हे कास्ट सर्टिफिकेट आपण
तीन प्रकारे मिळू शकतो. एक तर आपण स्वतः ह्या आपल्या सरकारवरती लॉग इन ID क्रिएट करून आपण अप्लाय करू शकतो, किंवा आपण महाई सेवा केंद्र, अनेक ठिकाणी महाई सेवा केंद्र आहेत, तिथंही महाई सेवा केंद्रामध्ये जाऊन आपण तिथं हे अप्लाय करू शकतो. महाई सेवा केंद्र चालक आपल्याला आपले डॉक्युमेंट्स घेईल आणि तो आपल्या वतीनं तो ऑनलाईन फॉर्म सबमिट करेल आणि आपल्याला दाखले देईल. आणि तिसरा जो आहे तो सेतू केंद्र. प्रत्येक तहसील ऑफिसच्या ज्युरिडिक्शनमध्ये सेतू केंद्राची उभारणी महाराष्ट्र शासनाने केलेली आहे, तर तिथं पण जाऊन आपण सेतू केंद्रामार्फत आपण कास्ट सर्टिफिकेट प्राप्त करू शकतो. पण आता आपण इथं बघणार आहे, आपण स्वतः आपल्या सरकार केंद्रावरनं कास्ट सर्टिफिकेटसाठी कसा अप्लाय करायचं आहे. हे कास्ट सर्टिफिकेट हे बघा, तुम्ही जर डाव्या हाताला होम टॅबच्या खाली जर बघाल तर इथं अनेक विविध महाराष्ट्र शासनाचे खात्या डिपार्टमेंट इथं तुम्हाला त्यांची लिस्ट दिसेल. आणि सदर कास्ट सर्टिफिकेट जे आहे ते रिव्हेन्यू डिपार्टमेंट मार्फत आपल्याला मिळते आहे. म्हणून आपण इथं स्क्रोल डाऊन करायचं आहे आणि आपल्याला रिव्हेन्यू डिपार्टमेंट, हे बघा रिव्हेन्यू डिपार्टमेंट आपल्याला दिसतोय, इथं क्लिक करायचं आहे. आता रिव्हेन्यू डिपार्टमेंटला क्लिक केल्यानंतर सब डिपार्टमेंट इथं विचारतोय, तर याच्यामध्ये बघा रिव्हेन्यू सर्व्हिसेस आणि लँड रेकॉर्ड सर्व्हिसेस, तर आपल्याला रिव्हेन्यू सर्व्हिसवरती क्लिक करायचं आहे. आणि इथं त्याच्यानंतर आपल्याला इथं जे सर्टिफिकेट आहे कास्ट सर्टिफिकेट, या रेडिओ बटनला चेक करायचं आहे आणि प्रोसीड म्हणून पुढं जायचे. तर हे बघा रिव्हेन्यू डिपार्टमेंटच्या वेबसाईट ही जी आहे आता दुसऱ्या टॅबमध्ये, स्वतंत्र टॅबमध्ये ही ओपन झालेली आहे. आता याच्यामध्ये आपल्याला कास्ट सर्टिफिकेट जो आहे त्याची लिंक पुन्हा इथं कास्ट सर्टिफिकेट इथं बघायची आहे. तर याच्यामध्ये बघा पुन्हा सर्टिफिकेट नेम कास्ट सर्टिफिकेट, आणि याच्यामध्ये रिक्वायर्ड डॉक्युमेंट तुम्हाला याच्यात देण्यात आलेले आहेत. प्रूफ ऑफ आयडेंटिटीसाठी हे जे 7 डॉक्युमेंट आहेत त्यापैकी एक पाहिजे. प्रूफ ऑफ ॲड्रेससाठी 10 डॉक्युमेंट्स आहेत त्यापैकी एक पाहिजे. अदर्स डॉक्युमेंट्समध्ये 65 डॉक्युमेंट्स आहेत, तर ते आपल्याजवळ हवेत. आणि हे ज्या अदर्स जे डॉक्युमेंट आहे ह्याच्यामध्ये जितका जास्तीत जास्त ओल्ड पुरावा तुम्ही लावाल तितका तो तुमच्यासाठी चांगलं राहील, आणि त्याच्यामध्ये रिजेक्शन, तुमचा जो ऑनलाईन केलेला अर्ज आहे तो रिजेक्शन होणार नाही. आणि शक्यतो तुम्ही जे ऑनलाईन कराल, जे काय अपलोड कराल डॉक्युमेंट, ते डॉक्युमेंट्स हे ओरिजिनल स्कॅन करूनच करायचं आहे. आता ह्याच्यात बघा, आता आपण कास्ट सर्टिफिकेटसाठी अप्लाय करतो. टाईम लिमिट 45 दिवस. 45 दिवसामध्ये हे तुम्हाला देण्याचा शासनाचा धोरण आहे टाईम लिमिट. आणि डिसिग्नेटेड ऑफिसर, सब डिव्हिजनल ऑफिसर किंवा डेप्युटी कलेक्टर, म्हणजे जे कास्ट सर्टिफिकेट आहे ते सब डिव्हिजनल ऑफिसर म्हणजे ज्याला प्रांत अधिकारी म्हणतो, तर तो त्याच्या सहीने हा कास्ट सर्टिफिकेट दिला जातो. आणि फर्स्ट अपीलेट अधिकारी जो आहे तो ॲडिशनल कलेक्टर, आणि सेकंड आहे तो कलेक्टर म्हणजे जिल्हाधिकारी. आता ह्याच्यानंतर आपल्याला इथं कंटिन्यूवरती क्लिक करायचं आहे. तर हे बघा, हे तुमचं 3 टॅबमध्ये, फर्स्ट टॅब, सेकंड टॅब. फर्स्ट टॅब ते ॲप्लिकेशन फॉर्म आहे, सेकंड अपलोड डॉक्युमेंट आहे, आणि तिसरा आहे मेक पेमेंट. म्हणजे या 3 ज्या टॅब आहेत, 3 सेक्शनमध्ये हा जो तुमचा ऑनलाईन अर्ज आहे तो पूर्ण होतो. आता इथं कास्ट सर्टिफिकेटमध्ये हे बघा, आता इथं कास्ट सर्टिफिकेट फॉर मायग्रंट, म्हणजे हे त्या कॅटेगरीमध्ये ही लोक मोडतात की जी महाराष्ट्रामध्ये जे मानक दिनांक दिलेला आहे, जसा OBCसाठी 1967, तर 1967 नंतर जे महाराष्ट्राच्या बाहेरचे लोक महाराष्ट्रात आले असतील तर ते कास्ट मायग्रंट सर्टिफिकेटसाठी ते अप्लाय करू शकतात. त्याच्यानंतर कास्ट SC सर्टिफिकेट, कास्ट ST सर्टिफिकेट, कास्ट OBC सर्टिफिकेट, कास्ट SBC म्हणजे स्पेशल बॅकवर्ड सर्टिफिकेट, कास्ट VJNT सर्टिफिकेट, कास्ट बौद्धिझम सर्टिफिकेट, कास्ट सर्टिफिकेट फॉर गव्हर्नमेंट ऑफ इंडिया, हे जे सेंट्रल गव्हर्नमेंटच्या पोस्टसाठी आहे, जर ज्यांना हवं असेल तर त्यांनी मग हा ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे. आणि त्याच्यानंतर कास्ट फॉर
SCBC म्हणजे मराठा आरक्षणसाठी आता ह्या वर्षापासून सुरू झालेलं आहे 2019 पासून. जर SCBC मराठा आरक्षणचं जर सर्टिफिकेट पाहिजे असेल तर त्यांनी ही लिंक फॉलोअप करायची आहे. त्याच्यानंतर सेंट्रल गव्हर्नमेंट SC आणि सेंट्रल गव्हर्नमेंट ST. तर हे जे सेंट्रल गव्हर्नमेंट आणि जसे त्यासाठी ज्यांना अप्लाय करायचं असेल तर ते इथनं अप्लाय करू शकतात. तर चला इथं मी कास्ट सर्टिफिकेट फॉर SCला निवडतो. तुम्ही तुमचे अनुरूप OBC असाल जे काय असाल ते तुम्हाला इथं निवडायचं आहे. त्याच्यानंतर इथं हे तुमचा जो रजिस्ट्रेशन ज्या नावाने केलं असेल त्याचं इथं नाव येऊन जाईल. बाकीच्या ज्या गाळलेल्या जागा आहेत ते तुम्हाला इथं भरायचे आहेत. मी हे पूर्ण जे कास्ट सर्टिफिकेट कसा बनवायचा याचा अगोदरच व्हिडिओ बनवलेला आहे. त्याच्या मी माझ्या डिस्क्रिप्शनला याची लिंक देईन. मी फक्त तुम्हाला ह्याच्यामध्ये अनेक ज्या लोकांना अडचणी होतात त्याचा निरासन करण्यासाठी हा बनवत आहे. तर मी एवढा पूर्ण म्हणजे डिटेल बघणार नाही, परंतु जिथं लोकांना अडचणी येतात तर त्याचा मी इथं खुलासा करण्यासाठी हा व्हिडिओ बनवलेला आहे. त्याच्यानंतर इथं जे जेंडर्स वगैरे ते तुम्ही इथं सिलेक्ट करायचं आहे. आता इथं रिलेशन ऑफ बेनिफिशरी विथ अप्लिकांट म्हणजे जो अप्लिकांट आहे इथं ही जी केस आहे ह्या केसमध्ये असा होतो समजा एखादा मायनर मुलगा आहे म्हणजे 18 वर्षापेक्षा जो खाली असेल तो मायनरमध्ये मोडतो आणि त्याचा जर कास्ट सर्टिफिकेट बनवायचा असेल तर त्याचे वडील जे आहेत ते अप्लिकांट होतील आणि इथं जी माहिती आहे ती अप्लिकांटची माहिती आहे. आणि इथं तुम्हाला जी माहिती लिहायची आहे तर ती बेनिफिशरी. आता जर अप्लिकांटला स्वतःचा कास्ट सर्टिफिकेट पाहिजे असेल तर तो बेनिफिशरीमध्ये तो सेल्फ म्हणून लिख करेल. आणि जर त्याला ह्या अप्लिकांटला त्याच्या मुलांसाठी किंवा मुलीसाठी जर करायचं असलं तर तो इथं बेनिफिशरीमध्ये मग डॉटर किंवा सन जे काय असेल तो इथं नमूद करेल. मग इथं बेनिफिशरीचं मग इथं सन लिहिल्यानंतर मग त्याची इथं डिटेल लिहायची आहे. मग काय जे तुमचा अनुरूप जे कुमार कुमारी काय असेल तर ते इथं त्याचं नाव लिहायचं आहे. मोबाईल नंबर, जेंडर हे सर्व ज्या जागा आहेत त्या अप्रोप्रिएट भरायच्या आहेत. त्याच्यानंतर तुम्ही जो वरती ॲड्रेस दिलेला आहे परमनंट ॲड्रेस तुमचा जर तोच असेल तर यस करायचा, अन्यथा नो करायचं आहे. इफ मायग्रेटेड फ्रॉम वन स्टेट टू अनदर जर तुम्ही एका राज्यातनं दुसरं म्हणजे ह्या राज्यामध्ये जर स्थलांतरित झालेला असाल तर तुम्हाला यस करायचं आहे, अन्यथा तुम्ही महाराष्ट्रातलेच असले तर तिथं नो करायचं आहे. आता इथं बेनिफिशरी फादर्स डिटेल. इथं बेनिफिशरी म्हणजे आपण ज्याच्यासाठी आपण कास्ट सर्टिफिकेटसाठी अप्लाय करतोय तर त्याचा फादरचा डिटेल इथं लिहायचं आहे. आणि आता समजा अप्लिकांट जो आहे फादर आहे आणि तो त्याच्या मुलासाठी करतोय तर मग इथं जे आहे त्या मुलाच्या वडिलांचा डिटेल भरायचा आहे. आणि जर अप्लिकांट स्वतः आहे आणि बेनिफिशरी पण तो स्वतःच आहे त्यावेळेस जो अप्लिकांट आहे तो त्याच्या वडिलांची डिटेल इथं भरणार आहे. मग त्याच्यानंतर इथं बेनिफिशरी फादर्स डिटेल ते इथं भरायचं आहे. आता बेनिफिशरी कास्ट कॅटेगरी डिटेल. आता याच्यामध्ये बघा आपण SC म्हणून सिलेक्ट केलं आहे तर इथं जे आहेत ते SC समाजाचे जितके पण जाती याच्यामध्ये आहेत त्या आपल्याला इथं पाहायला भेटतील. आणि जर आपण इथं कास्टमध्ये SCच्या ठिकाणी जर आपण OBC समजा सिलेक्ट केलं तर इथं आपल्याला जे बेनिफिशरीची कास्ट डिटेल आहे ती OBCच्या हे बघा हे आता हे जितकी कास्टची डिटेल आहे ती OBCच्या प्रमाणे म्हणजे इथं येईल. तुम्ही वरती जी कास्ट सिलेक्ट कराल त्याच्या अनुरूप इथं तुम्हाला इथं द्यायचं आहे. मग तुमची जी काय कास्ट असेल ती इथं सिलेक्ट करायची आहे. मग इथं बघा ते कॅटेगरी OBC येऊन जाईल. त्याच्यानंतर तुमचा रिलिजियस काय, बुद्धिस्ट आहे काय किंवा जे काय असेल तर ते तुम्हाला इथं लिहायची आहे. जर हिंदू असाल तर हिंदू लिहायचं आहे. जर लोहार म्हणून मुस्लिम असतील तर इथं मुस्लिम म्हणून सिलेक्ट करायचं आहे. त्याच्यानंतर मग सबकास्ट असेल तर लिहायचं आहे, नाहीतर मग ते मॅन्डेटरी नाही आहे. आणि त्याच्यानंतर इथं मदर टँग आणि डायलेट म्हणजे तुमचे देवी देवतांची वगैरे नावं ती इथं द्यायची आहेत. त्याच्यानंतर अप्लिकांट्स अदर डिटेल नेम
ऑफ द पोस्ट ऑफिस आणि त्याच्या अनुरूप मग अप्लिकांटचा जो डिटेल आहे तो इथं आपल्याला याच्या फील्डप्रमाणे अप्रोप्रिएट तुमच्या अनुरूप जो आहे तो इथं माहिती भरायची आहे. फादर्स डिटेल, मग इथं फादर्स डिटेल जे तुमचं आहे वरती हे जे अप्लिकांट्स डिटेल होता इथं फादर्स डिटेल आहे. मग त्याच्यानंतर इथं बेनिफिशरीज अदर डिटेल म्हणजे द ओरिजिनल विलेज, टाउन, प्लेस, तहसील, डिस्ट्रिक्ट ऑफ द पर्सन म्हणजे तुम्ही जो आपल्याला ते मानक जे दिनांक आहेत त्या दिनांकामध्ये तुमचा डिस्ट्रिक्ट कोणता आहे. जर तुम्ही जसं आपण OBCसाठी 1967चा पुरावा ग्राह्य धरतो तर तुमचा 1967 पूर्वीचा जो पुरावा असेल तर तो तुम्हाला इथं जिल्हा मग निवडायचा आहे. तर काही जळगाववरनं समजा 1967चा पुरावा माझा जळगावचा आहे तर मी इथं जळगाव करीन. त्याच्यानंतर माझा तालुका चोपडा आहे तर इथं चोपडा सिलेक्ट करीन. विलेज माझा चोपडा आहे तर इथं चोपडा करीन. म्हणजे तुम्ही सध्याच्या मितीला कुठं राहत आहेत ते तुम्हाला इथं नाही लिहायचं आहे. तर तुमचा जो नेटिव्ह आहे ओरिजिनल विलेज, टाउन, प्लेस, तहसील, डिस्ट्रिक्ट ऑफ द पर्सन तर ते तुम्हाला इथं निवडायचं आहे. म्हणजे मानक दिनांक जो क्रायटेरिया दिलेला आहे SC साठी 1951 आणि OBCसाठी 1967 तर त्या अनुरूप तुम्हाला इथं डिस्ट्रिक्ट तुमचा नेटिव्हचा डिस्ट्रिक्ट तो सिलेक्ट करायचा आहे. ती माहिती इथं भरायची आहे. त्यानंतर इथं नेम ऑफ द विलेज इफ द पर्सन इज रेसिडिंग इन द विलेज टाउन अदर दॅन द ओरिजिनल म्हणजे तुमचं मूळ गाव सोडून तुम्ही सध्या कुठं राहत आहेत मग त्यावेळेस तुमचा इथं तुमचा तो पत्ता तो इथं येईल. आणि याच्यामध्ये हे बघा मग इथं एव्हिडन्स इन सपोर्टिंग ऑफ दिस डॉक्युमेंट बॅकवर्ड क्लास क्लेम तर एव्हिडन्स तर तुम्ही इथं म्हणजे काय तुम्ही एव्हिडन्स देताय तुम्ही बॅकवर्ड क्लासमध्ये मोडता तर त्याच्यामध्ये तुमच्याकडे पुरावा असेल तर तो यस करायचा आहे आणि ते पुरावा तुम्हाला द्यावाच लागणार आहे. आणि इथं यस केल्याबरोबर मग तुम्हाला इथं डिस्क्रिप्शन लिहायचं आहे. म्हणजे तुमचे जे ब्लड रिलेशनचे म्हणजे नातलग आहेत त्यांचा काही समजा तुम्ही पुरावा जोडणार असाल तर मग ते इथं तुम्हाला द्यायचं आहे. आणि तो पुरावा दिल्यानंतर वंशावळ एक महत्त्वाची बाब आहे. जर तुम्ही तुमची जी कास्ट आहे तुमची जात जर नातलगांवरनं तुम्ही सिद्ध करणार असाल तर तुम्हाला वंशावळचा अफिडेविट म्हणजे त्याला ट्री चार्ट आपण म्हणतो ट्री चार्टचा जो अफिडेविट आहे तो लावणे बंधनकारक असतो. तर मग त्याची माहिती इथं आपल्याला भरायची आहे. त्याच्यानंतर एक्स्ट्रॅक्ट ऑफ बर्थ रजिस्टर इन रिस्पेक्ट ऑफ अप्लिकांट हिज फादर ऑर रिलेटिव्ह जर तुमच्या नातलगांपैकी आजोबाचा किंवा फादरचा किंवा आणखी कोणते चुलत आजोबा असतील जे काय म्हणजे इथं जास्तीत जास्त ओल्ड पुरावे लावण्याचा प्रयत्न करा जेणेकरून तुमचा जो अर्ज आहे तो म्हणजे रिजेक्ट होणार नाही, ऑब्जेक्शनमध्ये जाणार नाही. रिजेक्ट होत नाही, जनरली ऑब्जेक्शनला जातो आणि त्या ऑब्जेक्शनला मग तुम्हाला तहसील ऑफिसमध्ये हेलपाटे मारावे लागतात आणि तिथल्या अधिकाऱ्याचा तुम्हाला जे त्यांना कम्फर्टेबल अशी जर उत्तर नाही भेटली तर ते रिजेक्ट होऊ शकतो. त्याच्यानंतर एक्स्ट्रॅक्ट ऑफ प्रायमरी स्कूल ॲडमिशन रजिस्टर्ड ऑफ द अप्लिकंट्स तर इथं जर तुम्ही लावणार असाल तर यस करायचं अन्यथा नो करायचं आहे. आणि दुसरी गोष्ट जर तुम्ही यस म्हटला तर मग त्याचे जे तुमचं डॉक्युमेंट आहे आता जसा मी शाळेचा लिव्हिंग सर्टिफिकेट लावतोय माझ्या स्वतःचा तर मी असं लिहिल स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट वाईड नंबर सो अँड सो इश्यूड बाय SSVP कॉलेज चोपडा डिस्ट जळगाव तर असा म्हणजे परिपूर्ण आहे ना तो तिथं म्हणजे त्याचा उल्लेख यायला पाहिजे. आणि डेटेड तुम्हाला जो LCA लिव्हिंग स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट तो म्हणजे मी इथं टाईप करून दाखवतोय. हे पूर्ण आपल्याला जो समजा आता LC असेल तर त्या कॉलेजचं नाव पाहिजे. त्याच्यानंतर वाईड नंबर कोणत्या म्हणजे रजिस्टर्ड नंबर काय असेल तुमचा
तर त्या रजिस्ट्रेशन नंबरचं तो तुम्हाला तिथं लिहायचं आहे आणि डेटेड त्याच्यानंतर इथं हे लिहिल्यानंतर मग पुन्हा आणखी पुढं सरकायचं आहे. तर तुमची जी काही माहिती असेल ती त्या डॉक्युमेंटच्या अनुरूप तिथं माहिती ती लिहायची आहे. हे झाल्यानंतर बघा ॲडिशनल इन्फॉर्मेशन, नेम ऑफ द 5 विलेजेस वेअर अप्लिकंट्स रिलेटिव्ह रिसाइड, म्हणजे तुमचे 5 असे गावांची नावं तुम्हाला द्यायची आहेत की जिथं तुमचे नातलग राहतात. मग त्याच्यामध्ये 5 गावं म्हणजे तुमचे जे जनरली तुमचा जो नेटिव्ह असेल तो एकाच जिल्ह्याचा असेल किंवा त्या तुमचे नातलग 2 जिल्ह्यामध्ये असू शकतात. जसे माझे नातलग ते जळगाव जिल्हा आणि धुळे जिल्हा ह्याच्यामधले, तर मी माझे ते असे 5 गावं जी आहेत जळगाव जिल्ह्यातली आणि धुळे जिल्ह्यातली ती 5 गावं इथं मी लिहू शकतो. त्याच्यानंतर गॉड गॉडेस अदर बॅकवर्डसाठी समजा तुमचे काही देवी देवता असतील, कुळदैवतांची नावं असतील तर ती इथं तुम्हाला लिहायची आहे. अन्यथा ते तसा मॅन्डेटरी नाही आहे, तुम्ही ते सोडू शकता. आणि जर इथं SC समाजातले काही विद्यार्थी किंवा जे नोकरदार किंवा सर्वंट असतील तर ते इथं नवबौद्ध म्हणून लिहिलं तरी त्यांचं चालतंय. त्याच्यानंतर एव्हिडन्स ऑफ द अप्लिकंट्स ओरिजिनल विलेज टाउन इफ एनी. मग इथं तुमचा एव्हिडन्स तुम्ही तुमचा जो मूळ गाव आहे, जसा OBC साठी 1967चा पुरावा आहे, तर 1967 पूर्वीचा तुमचा जो पुरावा असेल, जसा वडिलांचा किंवा आजोबांचा स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट किंवा गाव नमुना 14 असेल किंवा तुमचे काही असे महसूल विभागाचे काही पेपर 7-12 वगैरे काय असेल तर तिथे ते मेन्शन करायचे आणि तिथे इथं यस केल्यावरती आता जसा 7-12 उतारा ते लिहून त्याचा मग पूर्ण इथं डिस्क्रिप्शन लिहायचं आहे. त्याच्यानंतर इथं रिजन्समध्ये तुम्ही जर एज्युकेशन पर्पजसाठी हे कास्ट सर्टिफिकेट मिळवत असाल तर तिथं एज्युकेशन पर्पज लिहा, किंवा जर तुम्ही नोकरीच्यासाठी जर तुम्ही मिळवत असाल तर इथं फॉर एम्प्लॉयमेंट जे काय तुमचं रिझन आहे, जनरली इथं एज्युकेशन पर्पज हेच म्हणजे सिलेक्ट करतात. त्याच्यानंतर डू यू नीड अफिडेविट, तुम्ही जर तुमची जात सिद्ध करताना नातलगांचा पुरावा देणार असाल, सबळ पुरावा हा नातलगांचा असणार असेल तर तुम्हाला वंशावळीचा अफिडेविट द्यावा लागतो आणि त्यावेळेस तुम्हाला इथं यस म्हणून क्लिक करायचं असतो. डू यू नीड अफिडेविट तर यस करायचं आहे आणि त्याच्यानंतर मग इथं ॲग्रीमेंटमध्ये आय ॲक्सेप्ट करायचं आहे आणि सेव्ह करायचं आहे. हेच एवढा फॉर्म भरल्यानंतर तुमचा हे जे ॲप्लिकेशन फॉर्म आहे हा जो पहिला टप्पा आहे तो पूर्ण होईल. मग त्याच्यानंतर तुम्हाला डॉक्युमेंट अपलोड करायचे आहेत आणि डॉक्युमेंट अपलोड केल्यानंतर पेमेंट करायचं आहे. आणि कास्ट सर्टिफिकेट ऑनलाईन कसं करतात याचा यापूर्वी मी व्हिडिओ बनवलेला आहे, त्याची लिंक मी माझ्या डिस्क्रिप्शनला देणारच आहे. तर तुम्ही ते लिंक फॉलो करून हे पूर्ण जे ऑनलाईनची प्रक्रिया आहे ती कशी करतात ते पाहू शकतात. तर मित्रांनो फार इझी आहे आणि याच्यामध्ये लागणारे जे डॉक्युमेंट्स आहेत अफिडेविट्स आहेत त्याचे नमुने मी माझ्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देईल, तिकडनं तुम्ही डाउनलोड करू शकता. आणि आजच्यासाठी मित्रांनो आपण इथंच थांबूया. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.